सुमारे 1 लाख लोकसंख्येचं शहर असलेल्या मनमाडकरांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारे वाघदरडी धरणानं मार्च महिन्यातच तळ गाठल्यानं मनमाडकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी। या ठिकाणी आपण उभा असून या ठिकाणाहून मनमाड शहराकरता 1 लाख वस्तीच्या शहराला हे पाणी या धरणातून प्राप्त होतं। आपण मागे बघू शकतात या धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर धरण आटण्याला सुरुवात झाली असून त्या ठिकाणाहून पाणी पुरवठा करण्यात येतो। मात्र हे धरण आता सध्या 8 ते 10 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिल्याने मनमाडकरांवर जलसंकट येण्याची शक्यता निर्माण झाली। त्यातच आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पालखेडचं जे पाणी धरणातून जे सोडण्यात येणारं पाणी ते पाणी आपल्याला मनमाडकरांना मिळावं यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली असून ते पाणी जेव्हा मिळेल त्याच वेळेस मनमाडकरांना पाणी मिळेल अशी सध्या इथून शक्यता निर्माण झाली। त्यातच हे पाणी जेमतेम 8 दिवस पुरणार असणारे मनमाडकरांवर जलसंकट निर्माण झाल्याचे समजते। जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, मनमाड।